भारतामध्ये टाटा या शब्दाचा अर्थ फक्त एक कंपनी असा होतो का? तर नाही, तो एक विश्वास मानला जातो. मीठ, चहा पावडर ते अगदी एअर इंडिया, जॅग्वार पर्यंत आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर टाटा समूहाची उपस्थिती आहे. गेली अनेक दशकं भारतीय उद्योगामध्ये स्थैर्य आणि नैतिकतेचं प्रतीक मानला जाणारा हा समूह आजकाल एका वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत आलेला आहे. रतन टाटा यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर टाटा समूहाभोवती वादाचे मोठे ढग जमा झालेले आहेत. परिस्थिती आता इतकी गंभीर बनली की टाटा ट्रस्टच्या काही विश्वस्तांना थेट दिल्लीला जाऊन अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घ्यावी लागली. एकेकाळी ज्या समूहामध्ये कधीही अंतर्गत मतभेद होणारे जे आहेत ते चव्हाट्यावर येत नव्हते, तिथे आता टाटा समूह पत्त्यासारखा कोसळणार का, अशी भीती हळूहळू व्यक्त होत आहे. प्रश्न एकच आहे, रतन टाटा गेल्यानंतर टाटा समूहामध्ये नेमकं काय चाललेलं आहे? विश्वस्तांमध्ये वाद का होत आहेत? आणि या सगळ्याचा शेअर बाजारामध्ये टाटाच्या ज्या कंपन्या आहेत त्यावर काय परिणाम होईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. पण त्याआधी अशाच अभ्यासपूर्ण माहितीसाठी पैसा पाणीला सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा समूहामध्ये हा वाद का होतोय याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला या समूहाची रचना जी आहे ती समजून घ्यायला लागेल. आता ही जी रचना आहे ही थोडी गुंतागुंतीची आहे, कॉम्प्लिकेटेड आहे, पण इंटरेस्टिंग आहे. टाटा समूह म्हटलं की आपल्याला TCS, टाटा मोटर्स, टाटा स्टील किंवा टायटन अशा कंपन्या आठवतात. या सगळ्या जवळपास 400 पेक्षा जास्त कंपन्यांची एक मदर कंपनी आहे, तिचं नाव आहे टाटा सन्स. कोणत्याही नव्या व्यवसायामध्ये उतरायचं, कोणाला विकत घ्यायचं किंवा कोणत्या कंपनीला पैसे द्यायचे, याचे सगळे मोठे निर्णय जे आहेत ते टाटा सन्स घेते. पण आता टाटा सन्सचा मालक कोण? तर इथून खरी कथा सुरू होते. टाटा सन्सचे तब्बल 66% शेअर जे आहेत ते टाटा ट्रस्टकडे आहेत. 18% शेअर जे आहेत ते शापूरजी पालनजी समूहाकडे आहेत आणि उरलेले शेअर जे आहेत ते इतर कंपन्या आणि टाटा कुटुंबातील लोकांकडे आहेत. आता टाटा ट्रस्ट ही काही नफा कमवणारी कंपनी आहे का? नाही. जमशेदजी टाटा यांनी ठरवून दिलं होतं की व्यवसायातून जो मिळणारा नफा आहे तो समाजसेवेसाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी वापरला गेला पाहिजे आणि म्हणून रतन टाटा देशातले सगळ्यात मोठे उद्योगपती असूनही त्यांचं नाव कधीही जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये आलं नव्हतं, कारण ते स्वतःला या संपत्तीचे मालक नाही तर विश्वस्त अर्थात ट्रस्टी मानायचे. आता रतन टाटा जोपर्यंत होते तोपर्यंत टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट यांच्यामध्ये वाद निर्माण झाला का? तर नाही, कारण दोन्ही ठिकाणी त्यांचाच शब्द अंतिम असायचा. पण त्यांच्या जाण्यानंतर एक मोठी पोकळी निर्माण झाली आणि तिथूनच या वादाला सुरुवात झाली. पहिली ठिणगी कुठं पडली? तर नोएल टाटा विरुद्ध इतर विश्वस्त यांच्यामध्ये. रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा आले. नोएल टाटा हे कोण? तर ते एक अनुभवी आणि यशस्वी असे व्यावसायिक आहेत. वास्तव मात्र असं आहे की रतन टाटा यांच्यासारखा सर्वमान्य नैतिक दरारा ज्याला म्हटलं जातं, वलय जसं म्हटलं जातं, ते नोएल टाटा यांच्याकडे आहे का? तर नाही. टाटा ट्रस्टमध्ये एकूण 7 विश्वस्त आहेत. रतन टाटा असताना या सगळ्यांमध्ये एकवाक्यता होती, अग्रीमेंट सहज व्हायचं. पण आता तिथं गटबाजी सुरू झालेली आहे. वादाची पहिली ठिणगी पेटली ती वयोमर्यादेच्या नियमावरनं. ट्रस्टमध्ये असा नियम लागू करण्यात आला की 75 वर्षापेक्षा जास्त विश्वस्तांची दरवर्षी मतदानाद्वारे पुनर्नियुक्ती केली जाईल. जेव्हा विजय सिंग जे रतन टाटांचे अत्यंत जवळचे मानले जायचे त्यांच्या पुनर्नियुक्तीचा प्रस्ताव आला तेव्हा 4 विश्वस्तांनी त्याला विरोध केला आणि फक्त दोघांनी त्यांना पाठिंबा दिला. परिणाम काय झाला की विजय सिंह यांना पद सोडायला लागलं. यानंतर मेहुल मिस्त्री यांना टाटा सन्सच्या बोर्डवर नामनिर्देशित करण्याचा प्रस्ताव आला, पण त्याला नोएल टाटा आणि त्यांचे जे समर्थक आहेत त्यांनी विरोध केला. यामध्ये काय झालं की ट्रस्टमध्ये स्पष्टपणे 2 गट पडले. टाटा समूहाच्या रोजच्या कामकाजावर त्याचा परिणाम होतोय का? तर नाही. पण काही धोरणात्मक निर्णय असतात ते घेण्यासाठी टाटा सन्सला टाटा ट्रस्टची मंजुरी घ्यायला लागते. जर मालकांमध्येच वाद असतील तर मोठे निर्णय कसे घेतले जातील हा एक चिंतेचा विषय बनलेला आहे. शिवाय टाटा सन्सच्या या वादामध्ये आणखी एक मोठा अँगल आहे, तो आहे शापूरजी पालनजी या ग्रुपचा. सायरस मिस्त्री यांच्या कुटुंबाचा टाटा सन्समध्ये 18% पेक्षा जास्त हिस्सा आहे. पण आता गंमत अशी आहे की हा हिस्सा असूनही ते जे शेअर्स आहेत ते बाजारामध्ये कोणालाही विकू शकत नाहीत किंवा बँकेमध्ये गहाण ठेवून त्याचं कर्ज घेऊ शकत नाही, कारण टाटा सन्सचे काही नियम आहेत. त्या नियमानुसार बाहेरची कुठलीही व्यक्ती आहे त्यांना शेअर्स विकत घेता येत नाहीत. मग आता सध्या शापूरजी पालनजी समूह मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे. ज्यांना याची माहिती आहे त्यांना हे माहिती असेल. त्यांना पैशाची गरज आहे का? तर आहे.
त्यांची सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे काय की टाटा सन्स मध्ये असलेला 18% स्टेक. पण तो स्टेक विकता येतोय का तर नाही. त्यामुळे काय आलं, त्यांची कोंडी झाली. रतन टाटा असताना यावर तोडगा काढण्याची चर्चा सुरू होती. टाटा समूह स्वतःच त्यांचे शेअर्स विकत घेणार होतं आणि शापूरजी पालनजी यांना एक्झिट देणार होते. पण आता तो संवाद जो आहे तो थांबलाय. त्यामुळे काय झालं की आता पुन्हा एकदा हा वाद जो आहे तो आणखी चिघळण्याची शक्यता आहे. आता हे सगळं अंतर्गत राजकारण काय आहे ते तर बघितलं. त्याशिवाय टाटा समूहाला भारत सरकार आणि आरबीआय सारख्या नियामक संस्थांशी देखील लढायला लागतंय. काय होतंय की रिझर्व्ह बँकेनं टाटा सन्सला अप्पर लेयर एनबीएफसी म्हणून घोषित केलं होतं. याचा अर्थ असा होतो की नियमानुसार टाटा सन्सला शेअर बाजारामध्ये आपला आयपीओ आणावा लागला असता. ही झाली नियमानुसारची मॅन्डेटरी क्रायटेरिया. पण टाटा सन्सला शेअर बाजारामध्ये लिस्ट व्हायचंय का? नाही. पण जर कंपनी बाजारात लिस्ट झाली तर त्या भागधारकांना उत्तरं द्यायला लागतात. दर 3 महिन्यांनी त्यांना नफा दाखवायचा दबाव वाढतो. टाटा समूहाचं तत्व फक्त नफा हे नसून समाजसेवा आणि देशाची उभारणी हे आहे. आता आयपीओ जर आला तर त्यांचं मूळ तत्व ज्याच्यावर टाटा सन्सची उभारणी झाली त्या तत्वाला तडा जाईल अशी भीती त्यांना आहे. म्हणून आरबीआयच्या या नियमातून बाहेर पडण्यासाठी टाटा सन्सने आपली जवळपास 20,000 कोटी रुपयांची कर्ज जी आहेत ती घाईघाईने फेडून टाकली आणि आम्ही आता एनबीएफसी राहिलेलो नाही असा त्यांनी दावा केला. तरीही आरबीआय कडून अजूनही त्यांना पूर्णपणे ग्रीन सिग्नल मिळालाय का तर नाही. त्यामुळं आयपीओची टांगती तलवार त्यांच्यावर अजूनही कायम आहे. आता टाटा समूहाचं भविष्य काय आहे? टाटा समूहाच्या ज्या काही कंपन्या आहेत त्या कोसळतील का? हा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो उपस्थित राहतो या सगळ्या राजकारणामुळे, या सगळ्या पार्श्वभूमीमुळे. तर त्याचं उत्तर आहे लगेच हे सगळं होणार नाही. टीसीएस, टाटा मोटर्स, टाटा स्टील यासारख्या कंपन्यांचं स्वतःचं डायरेक्टर बोर्ड असतं, तगडं मॅनेजमेंट असतं. या कंपन्या त्यांच्या गतीने उत्तमरित्या चाललेल्या आहेत. पण लॉंग टर्मचा विचार केला तर टाटा सन्स ही या सगळ्या कंपन्यांची डायरेक्शन देणारी, दिशा ठरवणारी होल्डिंग कंपनी आहे. दिशा देणाऱ्या मुख्य मंडळामध्ये जर वाद असतील तर नवीन तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करायची की नाही यावर एकमत होणार का? नाही होणार. भविष्यामध्ये हा समूह स्पर्धेमध्ये मागे पडू शकतो का? तर हो, तो पडू शकतो. जेआरडी टाटा आणि रतन टाटा या आपल्या नेतृत्वानं हे वाद नेहमी 4 भिंतीच्या आत सोडवले. पण आज टाटा समूह एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे. नोएल टाटा आणि इतर जे काही विश्वस्त आहेत त्यांना आपले वैयक्तिक मतभेद जे आहेत ते बाजूला ठेवायला लागतील. परस्पर विश्वास निर्माण करायला लागेल. टाटांच्या मूळ मूल्यांना प्राधान्य द्यायला लागेल. जर त्यांनी हे वेळेत केलं नाही तर हा फक्त टाटा समूहाचा नाही तर भारताच्या अर्थव्यवस्थेचा मोठा तोटा असेल. कारण टाटा फक्त बिझनेस करतात का तर नाही, तर ते देश घडवतात. तुम्हाला काय वाटतं? रतन टाटा यांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली ही जी काही पोकळी आहे ती नोएल टाटा भरून काढू शकतील का? टाटा सन्सने आपला आयपीओ बाजारामध्ये आणावा का? तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ टाटा समूहामध्ये जो काही वाद चाललाय त्याबद्दल तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित माहिती मिळाली असं जर तुम्हाला वाटलं असेल या व्हिडिओला बघून तर आम्हाला एक लाईक नक्की द्या. आर्थिक विश्लेषणासाठीचे असेच जे काही व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पुन्हा रेग्युलरली बघायला मिळाव्यात म्हणून पैसा पाणी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. पुढच्या एका आणखी अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा पैसा पाणी.